खरं तर मला आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक सांगायचंय की निश्चित प्रकारे ही कर्जमाफी फसवी वगैरे म्हणणं किंवा आरोप करणं हे चुकीचं आहे. कारण का आपण म्हटलं त्याप्रमाणे 2 लाखाच्या आतल्या जे शेतकरी आहेत राज्यातले यांना आपण सर्वांना ही संपूर्ण कर्जमाफी देतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा या बँकेमध्ये शेतकऱ्याचं कर्ज जादा असेल आणि रक्कम बँकेची आपल्या कर्जमाफीची रक्कम जरी कमी आली असली तरी सुद्धा 100% आम्ही यापूर्वीच त्या राष्ट्रीयकृत बँकेला सांगितलेलं आहे. आणि तेवढी रक्कम आमच्या दृष्टिकोन एकच आहे की जी शासन रक्कम 2 लाखाच्या आतल्या रक्कम शासनाच्या वतीनं त्या बँकेत जमा केली जाईल. त्यानंतर वरची रक्कम किती त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करू नये, त्याला नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घ्यायला तो पात्र ठरेल. त्यामुळे असं फसवी रक्कम वगैरे करणं हे म्हणणं हे चुकीचं आहे. आणि माझी शेतकरी बांधवांना विनंती की या बँकेला आम्ही पूर्वी राज्य सरकारची त्यांची आमची सर्वांची यांच्या बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत, आमच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे ही फसवी वगैरे नाही. आजपर्यंत आजची तारीख धरली तर साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी आपण त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची यादी आपण जाहीर केलेली आहे. आणि जे बाकीच्या गोष्टी साधारणतः माझ्याकडे तर रिपोर्ट आहे की साधारणतः जे आकडेवारी आहेत की साधारणतः त्या शेतकऱ्यांनी 16 लाख आटे पहिली शेतकऱ्यांची आपण 1/4/2019 ते 31/3/2025 कालावधीमध्ये कर्ज वाटप केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 थकीत असलेल्या अल्प मुदत त्याच्यात 2 लाख शेतकऱ्यांची संख्या आहे 16,48,000. त्यांच्या कर्ज खात्याची संख्या आहे 17,55,000. ती रक्कम येते 14,547,574 कोटी. त्याचप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले 2 लाख जमा केल्यानंतर OTS अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या आहे की फक्त 2,90,000 शेतकरी आहेत. आणि दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये 2 लाखापेक्षा कमी लाभ मिळालेले जे शेतकरी त्यांची संख्या ही 11,58,000 आहे. अशा या तिन्हींची मिळून आपण आज सरकारने पहिली यादी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या 2 याद्यामध्ये साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्याचा मिळालेला आहे. आणि त्यापैकी 3,33,000 आणि आज अखेर खात्याची EKYC ची प्रक्रिया ही शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे आणि साधारणतः अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे. आणि साधारणतः या 30 तारखेच्या जे शेतकरी EKYC प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना ताबडतोब थेट या कर्जमाफीचा लाभ हा दिला जाईल. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी अजिबात गैरसमज करू नये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि या सरकारने जे शेतकऱ्यांसाठी 56 लाख शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे यामध्ये कुठेही हे त्या शेतकऱ्याला लाभ हा निश्चित प्रकारे मिळणार आहे. साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी लागणार आहे. आणि या बाबतीमध्ये कोणी आमचं कर्ज बँक सांगेल 95,000 होतं, 60,000 आलं, 1 लाख 1.25 लाख होतं, 60,000 70,000. हाच प्रश्न आहे. कारण की बऱ्याचशा बँकेमध्ये जे आहे जे 1,54,000 वगैरे कर्ज होतं त्यांना फक्त 90,000 रुपये आलेत. अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या म्हणजे वरच्या रक्कम आलेल्या नाहीये. वरची रक्कम त्या शेतकऱ्यांनी भरण्याची गरज नाहीये. त्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये नीलचा शेतकऱ्याला कर्जमाफीचा नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घेण्याला उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये कुठेही घाबरू नये. कुठल्या बँकेने जर आपला कुठं बँका देत नाहीये म्हणायचं का? बँका देत नाहीत वगैरे काही नाही. बँकेचा तो जरी आकडा असला तर शेवटी तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीयकृत बँकामध्ये त्याला आपण काय म्हणतो त्याला ह्याच्याप्रमाणे आपण त्याला सवलतीप्रमाणे त्यांना तर शेवटी हे पैसे त्यांनी पाठिंबा ह्यालाच टाकले होते तर ते उलट राज्य सरकार ते शेतकऱ्याचे पैसे भरते आणि त्यामुळे बँकेला त्याचा जास्त फायदा चांगला होतो. त्यांना पण बँकेला त्याचा फायदा होतोय. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की आपलं जरी कर्जाचा आकडा बँक जास्त राष्ट्रीयकृत बँक आहे हा फक्त राष्ट्रीयकृत बँकापुरता हा विषय आहे. हा सहकारी बँकेपुरता विषय नाही. सहकारी बँकेमध्ये आकडे हे करेक्ट आहेत. त्या बाबतीमध्ये जरी आपल्या नावावरती जास्त कर्ज असलं शासनाने जी रक्कम दिली त्या रक्कम भरणा झाल्यानंतर रक्कम बँकेत दिल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याला
नीलचा ना हरकत नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्जाला त्याला पात्र केलं जाईल. मामा, दुसरा एक प्रश्न आहे की स्मार्ट मीटर आहे. स्मार्ट मीटरमुळे कोणाचं तरी बिल आहेत ते वाढलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे गुलाबराव पटेल असं म्हणतायत की स्मार्ट मीटरमुळे शेतकऱ्यांना नुकसान झालं तरी चालेल, मात्र उद्योग जो त्याला आहे ते नुकसान नाही झालं पाहिजे या स्मार्ट मीटर पासून. कसं बघता या वक्तव्याकडे? शेवटी स्मार्ट मीटर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या किंवा तिथल्या ग्राहकांच्या निरनिराळ्या तक्रारी आहेत. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तपासून शेवटी ही स्मार्ट मीटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अचूक बिल यावं हीच खरी यातनं सरकारची जादा त्याला बिल येऊ नये ही सरकारची खरं तर त्यामध्ये कल्पना आहे. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी आपल्याला सांगतो की स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये काय शंका असतील त्या शंका दूर केल्या जातील आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये एक नवीन गुलाबराव पाटील म्हणतात की उद्योजकताला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान झालं तरी चालेल या स्मार्ट मीटरचं. असं गुलाबराव पाटील बोलणार नाहीत आणि बोलला असतील चुकून अर्थ त्यांचा कुठेतरी आपला वेगळा घेतला असेल, कारण गुलाबराव पाटील पण हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ज्या त्यांच्या शंका आहेत त्या बाबतीमध्ये काय दूर करणं सगळ्या शेतकऱ्यांच्या असतील किंवा ग्राहकांच्या असतील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे विचार केला जाईल. परत गाठी भेटी आहेत त्या पुन्हा वाढलेल्या पाहायला मिळतात राष्ट्रवादीतल्या, कारण की दिल्लीमध्ये पुन्हा या भेटी वाढलेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, पार्थ पवार असतील, हे स्वतः शरद पवारांना भेटले. दुसऱ्या दिवशी अमित शहाबरोबरची भेट झालेली, मोदीजींबरोबरची भेट झाली. कसं बघता या सगळ्या गाठी भेटी पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या? गाठी भेटी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे कुणी जाऊ शकतं, मार्गदर्शन मागू शकतं, आशीर्वाद घेऊ शकतो. आणि निश्चित प्रकारे प्रफुल्लभाई पटेल, पार्थदादा पवार हे का भेटले ते मला काय माहिती नाही, परंतु पवार साहेबांकडे आम्ही कधी केव्हा आणि कुणीही जाऊ शकतो. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे त्यांचे पण जिव्हाळ्याचे संबंध आहेत, साहेबांचे जिव्हाळे सर्वांचेच वेगळे संबंध आहेत. पण दोन्ही राष्ट्रवादी येण्यासंदर्भात पुन्हा चर्चा आहे, तेवढंच निर्माण होताना पाहायला मिळतं. या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की शेवटी आमचे वरिष्ठ म्हणून आमच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, तटकरे साहेब आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत, ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत. आणि शेवटी वरिष्ठ मंडळी जो काय निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य असेल. या व्हिडिओमध्ये शेतकरी कर्जमाफीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजणार आहे. शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न होते, त्यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी कर्जमाफीची तर घोषणा झाली, परंतु शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं त्यावरती जे बँकेंनी कर्ज लावलेलं होतं तेही भरावं लागणार का, हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना होता. कारण विविध जे शेतकरी होते त्यांचे जे कर्ज होते ते 50,000 रुपये असेल तर त्याला व्याज 20,000 रुपये झालेले होते, तर काही शेतकऱ्यांचे 2 लाखाचे जर कर्ज असेल तर त्यावरती ते व्याज होतं. तर हे सुद्धा शेतकरी बांधवांना भरावं लागणार का असे सुद्धा सांगण्यात येते. बँकेकडून वेळोवेळी ती माहितीही सांगण्यात येत होती, परंतु सरकारने जाहीर केले, कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की तुमचा जो वरचं व्याज आहे ते तुम्हाला भरावं लागणार नाही. बँकेनं तसं आता आम्ही निर्देश दिलेले आहे, आदेश दिले, GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कारण राज्यामध्ये जेव्हापासून कर्जमाफी सुरू झाली आहे त्यानंतर पासून जेवढं व्याज तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते 1 रुपया सुद्धा तुम्हाला भरायची गरज नाही. यादीमध्ये जेवढी माहिती आहे त्यानंतर तुमचं आधार ऑथेंटिकेशन करून तुमची जी कर्जमाफीची रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची रक्कम आधीच भरलेली होती त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधवांनी कर्जमाफीची रक्कमच भरली नाही त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसून थेट त्यांचं कर्ज आहे ते नील केलं जाणार आहे. त्यांना जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा दिले जाणार आहे आणि पुढचं कर्ज सुद्धा ते घेऊ शकणार आहे. ज्या वेळेला त्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं, आधार ऑथेंटिकेशन करायला तुम्हाला 2 पर्याय देण्यात आलेले. एक तर तुम्ही आधार सेवा केंद्र म्हणजे तुमचं CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करू शकता, किंवा तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते आधार ऑथेंटिकेशन करायचंय. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. अशी सर्वात महत्त्वपूर्ण ही अपडेट या व्हिडिओच्या अंतर्गत देण्यात आलेली होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.